नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण चटपटीत आणि चमचमीत अशी घोसाळ्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। फार झटपट बनून तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते। चला तर वळूया आजच्या चटपटीत रेसिपीकडे। काही ठिकाणी याला गिलके असे सुद्धा म्हटले जाते। तोंडी लावण्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे। आता हे 4 ते 5 घोसाळे आपण छान असे कवळे बघून घेतलेले आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे असे याचे कट करून घ्यायचे आहे। हे बघा मी उभे असे पातळ काप करून घेतलेले आहे। तर एक एक करून सर्व घोसाळे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। आता एका बाउल मध्ये काढूया। यासाठी आपल्याला 3 ते 4 चमचे शेंगदाणे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 आपल्याला कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा जिरे आणि 7-8 हिरव्या मिरच्या लागणार आहे येथे। आता हे हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। लसूण, जिरे आणि मीठ टाकून आपल्याला छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता अर्धा चमचा आपण येथे मीठ सुद्धा टाकून घेतलेला आहे। अगोदर हे आपण बारीक करून घेऊया, नंतर शेंगदाणे टाकायचे आहे। म्हणजे काय होईल, शेंगदाणे फारही बारीक होणार नाही। यामध्ये आपल्याला शेंगदाणे थोडेसे जाडसरच पाहिजे असतात, म्हणजे खाताना त्याची टेस्ट फार छान येते। आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, पाव चमचा आपण इथे हळद टाकून घेतलेली आहे। छान असं तडतडायला लागलं की आपण हे जी घोसाळी बारीक कट करून घेतलेली आहे ती यामध्ये कढईमध्ये टाकून घेऊया। छान असं परतवून घ्यायचं आहे। घोसाळी सॉफ्ट झाली की आपण जी मिरची वाटून घेतलेली आहे, मिरची आणि शेंगदाणे, ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटं छान मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। हे बघा झटपट आपली चटणी तयार झालेली आहे। वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा भाकरी सोबत सुद्धा फार टेस्टी लागते। नक्की ट्राय करा। ही 2 मिनिटात तयार होणारी चटपटीत अशी रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। धन्यवाद।